मुंबईतील दादर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे। मात्र आंदोलनात सहभागी असलेल्या एका विद्यार्थिनीने सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांवर आक्षेपार्ह वर्तन आणि विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे। नक्की काय घडलंय सांगते, मात्र ही रील शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यात आताच फॉलो करा। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलन सुरू असताना सिव्हिल ड्रेसमधील एक व्यक्ती विद्यार्थिनीला पकडून बाजूला नेताना दिसत आहे। आंदोलन पांगवण्याच्या नावाखाली संबंधित पोलिसांनी आपल्याशी अयोग्य वर्तन केलं आणि धक्काबुक्की केली असा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे। मात्र मुंबई पोलिसांनी एक्स म्हणजे ट्विटरवर पोस्ट करत स्पष्ट केलं आहे की संबंधित व्हिडिओचा अत्यंत बेजबाबदारपणे आणि चुकीचा अर्थ लावला जात आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बल्लाळ हे आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांना पुन्हा भडकवणाऱ्या निळ्या रेनकोटमधील एका तरुण आंदोलकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळी ते दुसऱ्या बाजूला पाहत असताना ती महिला आंदोलक नकळतपणे आणि अचानक मध्ये आली। हवालदार बल्लाळ यांनी केवळ त्या पुरुषाचे शर्ट पकडले होते। एखाद्या व्हिडिओच्या आधारे निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी तथ्यांची पडताळणी करणं अपेक्षित असतं असं सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व परिस्थितीची तपासणी करून पोलिसांवर लावले जाणारे आरोप खोटे असल्याचं सिद्ध केलं आहे। बातमी म्हणजे थोडक्यात।